पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची ये किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, बंधुतया ते श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. आदरणीय श्रद्धेय मुळे शास्त्री उपस्थित आहेत, त्यांना देखील साष्टांग नमस्कार करते. सर्व आचार्य यांना देखील सादर नमस्कार करून श्रोते आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्याला सुद्धा सादर वंदन करते. आणि आजच्या चिंतनाला आपला जो श्लोक आहे त्या श्लोकाला त्या ठिकाणी चिंतनाला आपण सुरुवात करूया. न मे मृत्यू शंका न मे जातिभेदः, पिता नैव मे नैव माता न जन्मा, न बंधुर्न मित्रम गुरु नैव शिष्यः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. या ठिकाणी परमार्थामध्ये आपण पाहतोय गेल्या म्हणजे कालच्या दिवसापासून आपण आत्मषटक या भगवान शंकराचार्यांच्या स्तोत्राला आपण चिंतनाला सुरुवात केलेली आहे. आणि या चिंतनामधला हा 5वा श्लोक आज माझ्या वाट्याला आलेला आहे. आपण पाहतो आहे याच्यात पहिले 3 चरण जे आहेत ती व्यतिरेकाची साधना सांगितलेली आहे. आणि 4थ्या चरणामध्ये मात्र अन्वयाची साधना जी काही आहे ती अन्वयाची साधना भगवान शंकराचार्य तुम्हा आम्हाला सांगताय. अर्थातच भगवान शंकराचार्यांनी रचलेलं हे स्तोत्र दोन्ही प्रकारच्या साधना साधकांनी कशा पद्धतीने कराव्या या संदर्भातलं मार्गदर्शन करणारा हा श्लोक आहे, हे स्तोत्र आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या स्तोत्राचा विचार करताना सुरुवातीला मी हे नाही मी हे नाही मी हे नाही अशा पद्धतीने जी व्यतिरेकाची साधना साधकाला सांगितलेली आहे. आणि मग हे मी नाही म्हटल्यानंतर मग काय तत्व उरतं, तर जे काही तत्व उरतं ते तत्व म्हणजे मी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग ते उरणारं तत्व नेमकं कोणतं आहे, तर चिदानंद रूप शिवोहम शिवो. अशा पद्धतीने या दोनही साधना या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगितलेल्या लक्षात येतात. आणि त्या स्तोत्रानुसार आपल्याला त्या ठिकाणी साधना कशा पद्धतीने करायची याचंही मार्गदर्शन आपल्याला या शंकराचार्यांच्या स्तोत्रामधून मिळत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आत्तापर्यंत पाहत आलेलो आहे. परमार्थामध्ये असलेल्या या दोन्ही साधना ज्या काही आहेत या दोन्ही साधनांपैकी पहिली व्यतिरेकाची साधना ही अत्यंत आवश्यक असते. आणि व्यतिरेकाची साधना करता करता मग हळूच अन्वयाच्या साधनेवरती आपल्याला जावं लागतं. आणि तशा पद्धतीने मग हे सगळं मार्गदर्शन भगवान शंकराचार्य तुम्हा आम्हाला या ठिकाणी करताना दिसतात. आत्तापर्यंत आपण मी कोण कोण नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, अहंकार नाही वगैरे वगैरे वगैरे, पाप मला पाप नाही पुण्य नाही, किंवा मी पाप नाही मी पुण्य नाही, मला धर्म अर्थ काम मोक्ष नाही वगैरे वगैरे, हा सगळा भाग आपण 4 श्लोकांमध्ये पाहिलेला आहे. आता या 5व्या श्लोकामध्ये भगवान शंकराचार्य या ठिकाणी सांगतायत न मे मृत्यू, म्हणजे मी काय काय नाही हे आतापर्यंत सांगून झालं. आणि आता मात्र या 5व्या श्लोकापासून मला काय काय नाही हे त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतायत. म्हणून मी आणि मला वास्तविक पाहता या दोनच गोष्टी ज्या काही आहेत सातत्याने तुम्ही आम्ही अंतःकरणात हे धरून ठेवलेलं आहे की मी कोणीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहे आणि मला काही ना काही किंवा
माझं काही ना काही आहे, मला काही ना काही आहे किंवा माझं काही ना काही आहे. आता अशा पद्धतीने हे सामान्य माणूस हे अंतःकरणात धरून ठेवतो, पण हे धरून ठेवल्याने आपला काहीही फायदा होत नाही. तर मीलाही हळूहळू मी खरा कोण आहे हेही ओळखलं पाहिजे आणि मला काय काय नाही हेही ओळखलं पाहिजे. या दोन्ही पद्धतीने जेव्हा ओळखून आपण साधना करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमची आमची साधना सफलतेकडे जाणार आहे. आणि आपली साधना सफलतेकडे जावी यासाठी जे काही मार्गदर्शन या ठिकाणी या स्तोत्राच्या माध्यमातून भगवान शंकराचार्य करताना दिसतात, तर ते मार्गदर्शन आपल्याला या श्लोकाच्या चिंतनानुसार आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात आत्ता या ठिकाणी जे काही सांगणं चाललेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की न मे मृत्यू शंका, मला काय नाही आहे तर मला त्या ठिकाणी मृत्यू नाही. अशा पद्धतीने मला मृत्यू नाही, मला मरण नाही. मग आता हे का म्हणून सांगतायत आणि तुम्हा आम्हाला तर सातत्याने काय ग्रासत असतं, सगळ्यात मोठं भय जर कोणतं असेल तर ते म्हणजे महाभय आहे, मरणाचं भय जे काही आहे. बाकीची त्याच्या अंतर्गत येणारी फुटकळ भय आहेत, पण सगळ्यात जास्त ज्याला महाभय असं म्हणतात ते महाभय म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी हे मृत्यूचं भय मला सातत्याने ग्रासत असतं आणि म्हणून या मृत्यूच्या भयातून सुद्धा आम्ही सुटावं अशी या सगळ्या महापुरुषांची काय आहे योजना आहे. त्यांनी जे काही स्तोत्र रचलेले आहेत तर त्या स्तोत्रांची की या मृत्यूच्या महाभयातून सुद्धा माझी सुटका व्हावी, मी हळूहळू निर्भय व्हावं, निर्भय नव्हे तर मी अभय व्हावं, अशा पद्धतीची साधना. कारण आमचा परमार्थ जो काही आहे तो आमचा परमार्थ आम्हाला अखंड आनंदाकडे नेणारा, समाधानाकडे नेणारा, तृप्ती, शांती आणि निर्भयता हे आमचे काय आहेत तर परमार्थाच्या दृष्टिकोनातून हे आमचं ध्येय आहे. आणि या ध्येयाला प्राप्त व्हायसाठी सगळं संत वाङ्मय आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या महापुरुषांची स्तोत्र रचना जी काही आहे ती सुद्धा या दृष्टीनेच केलेली आहे. आणि अशा पद्धतीने हा परमार्थ आम्हाला अवगत व्हावा, हस्तगत व्हावा किंवा आम्ही त्याच्यावरती आरूढ व्हावं या दृष्टिकोनातून या सगळ्या स्तोत्र रचना किंवा संत वाङ्मय आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सांगणं चाललेलं आहे की आता नमे मृत्यू शंका, वास्तविक पाहता आत्मस्वरूपाला मृत्यू नाही, कारण तो अज अमर अशा पद्धतीचा आहे. व्यवहारामध्ये आम्हाला जेव्हा कुठलं तिकीट काढावं लागतं कुठल्या गावाला जाताना, तेव्हा आम्ही जाण्याचंही तिकीट काढतो आणि परत येण्याचं रिटर्न तिकीट सुद्धा काढत असतो. पण हे तिकीट मात्र परमेश्वराने आम्हाला तर इथे पाठवलेलंच आहे आणि रिटर्न तिकीट घेऊनच आम्हाला पाठवलेलं आहे. एवढंच आहे की ते रिटर्न तिकीट केव्हाचं आहे, कसं आहे, काय आहे, कोणत्या तारखेचं आहे हे आम्हाला माहीत नाही. पण रिटर्न तिकीट देऊनच त्याने आम्हाला इथे पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला एवढं निश्चित माहिती आहे की 100% मला मृत्यू आहे, मला म्हणजे देहाला. आता आपण इथे चर्चा करत असताना मला मृत्यू आहे हे म्हणणं सुद्धा गैर आहे. मग मृत्यू हा देहाला 100% येणार आहे हे प्रत्येकाला माहितीच आहे. माहिती नाही असं नाही, पण तरीही मग तो का घाबरतोय? तरीही कारण प्रत्येकाला ते माहिती आहे. आजपर्यंत आपल्या घरातले अनेक मोठी माणसं जी काही आहेत ते काय झाली आहेत तर मरणाला प्राप्त झालेली आहे. तर हे त्यांना म्हणजे हे प्रत्येकाला माहीत नाही आहे का? हे प्रत्येकाला माहीत असून सुद्धा मग आता वास्तविक पाहता याला घाबरायचं काय कारण आहे? कारण जो जो जन्माला आलेला आहे त्याला काय आहे, मृत्यू हा आहेच. तर अशा पद्धतीने मग हे असताना सुद्धा मग डॉक्टर काका म्हणतात तसं त्या ठिकाणी काकांचं म्हणणं आहे की, आणि ते असं म्हणू शकतात, महापुरुष असं म्हणू शकतात की ते असं म्हणतात की तू नेऊन माझ्यातलं काय नेशील, तर तू एक तर माझे प्राण नेशील, तुला काय देह माझा नेता येईल, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकरूपच आहोत. आता हे महापुरुष बोलू शकतात. आणि त्यामुळे आणि म्हणून डॉक्टर काका म्हणतात की आमचा सामान्य माणसांचा प्रयत्न काय चाललेला असतो सगळं की मला त्या ठिकाणी मृत्यू येता उपयोगाचं नाही. आणि म्हणून कितीतरी पैसे खर्च करून मला मृत्यू येणार नाही अशा प्रकारच्या
आपण काय करत राहतो, प्रयत्न जे काही आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने आपण करत राहतो. पण पुन्हा डॉक्टर काका या संदर्भामध्ये म्हणतात की वास्तविक पाहता त्या ठिकाणी कितीही प्रयत्न केले तरी ईश्वरी नियोजनानुसार तो नेणारच आहे. आणि आमचा प्रयत्न काय आहे, आम्हाला नेता उपयोगाचं नाही. आणि त्यामुळे मग याच्यात नेमकी जीत कोणाची आहे, नेमकं याच्यात कोण हारणार आहे आणि कोण जिंकणार आहे? अर्थातच ईश्वर जिंकणार आहे आणि आम्ही हारणार आहोत. आणि म्हणून डॉक्टर काकांचं आणखीन एक वाक्य आहे की मॅच फिक्सिंग आहे. हे काय आहे, ते असं म्हणतात की हे काय आहे, तर हे मॅच फिक्सिंग आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच खरं पाहिलं असता अगदी सामान्य माणसांचं गंमत अशी आहे की त्याला माहिती असतं की मरण येणार आहे, पण मरण या शब्दाला सुद्धा तो घाबरतो. आणि एखाद्याने अशा पद्धतीने काही मरण शब्द वापरायला लागला की आपण म्हणतो की शुभ बोल रे नाऱ्या, कशाला असं तू वाईट बोलतो आहे, असं काही तू बोलू नको. पण संतांची वाक्य मात्र आपल्याला पाहायला मिळतात. संत असं म्हणतात, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, तुकाराम महाराज असं म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. म्हणजे किंवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आता संत वचन आम्हाला अशा पद्धतीने सांगताहेत. आणि उलट त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की आपले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अलोलिक. की कशा त्या ठिकाणी आपले मरण पाहिले म्या डोळा, म्हणजे काय, त्यांनी काय, तुकाराम महाराजांनी खरंच असं आपलं मरण बघितलं का, की आपण तिरडीवर आणि आपल्याला असं असं काय चाललेलं आहे, करणं चाललेलं आहे किंवा काय, असा त्याचा अर्थ नाही आहे. आपले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अलौकिक. म्हणजे त्या ठिकाणी या देहाला मरण आहे, मला मात्र मरण नाही, हा विचार त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे बिंबलेला आहे. आणि हा अंतःकरणात बिंबलेला असल्यामुळे त्या ठिकाणी ते असं बिनधास्तपणे म्हणू शकतात की त्या काय, मरण कोणाला आहे, तर देहाला आहे. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार जो काही आहे, हा सगळा विचार आपल्याला पाहायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला शास्त्र असं सांगतं की जे जे उपजतं ते ते नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून उपजे ते नासे, नाशिले पुनरपी दिसे, हा प्रकृतीचा काय आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. आणि म्हणून जे जे जन्माला आलेला आहे ते ते नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला भागवतातला हिरण्यकश्यपूची कथा माहिती आहे. किती त्यांनी तप केलं आणि काय वर मागून घेतला ब्रह्मदेवांकडून, इथे नको, तिथे नको, शस्त्रे नको, अस्त्रे नको, प्राण्यांकडून नको, माणसाकडून नको, अमुक नको, तमुक नको, अशा पद्धतीने त्यांनी. आणि मग त्याला असा जेव्हा वर ब्रह्मदेवाकडून तपश्चर्याकडून जेव्हा मागून घेतलेला आहे, तेव्हा त्या ठिकाणी वर मिळाल्यानंतर मग भगवान विष्णू असं म्हणतात की तू काही काही वर देऊन ठेवतोस ब्रह्मदेवाला आणि बाकीचं मला मग सगळं निस्तरावं लागतं. काय करावं लागतं, निस्तरावं लागतं. आणि अर्थातच मग भगवान विष्णूने कशा पद्धतीने त्याच्या सगळ्या अटी पाळून त्याला शेवटी काय आलेलं आहे, मरण आले. त्याला असं वाटत होतं की इतक्या सगळ्या मी अटी ब्रह्मदेवांसमोर ठेवलेल्या आहेत आणि तपश्चर्येतून तो वर मी मागून घेतलेला आहे, आता मला मरण येणार नाही. ही त्याला काय झालेलं होतं त्या ठिकाणी की आता मरण नाही, आता मग कसंही वागायला काय आहे, काय हरकत. म्हणून अत्यंत उन्मत्त झालेला होता. हे हिरण्यकश्यपूचं उदाहरण आपल्याला भागवतातलं सगळ्यांना माहिती आहे. पण अर्थातच त्याला सुद्धा कशा पद्धतीने मग मरण आलं हे सुद्धा आपण भागवतातून ऐकतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग अस्त्र नको, शस्त्र नको, किंवा काय प्राणी नको, देव नको, मानव नको म्हटल्यावर काय अवतार घेतला भगवंतानी, नृसिंह भगवंताचा, अर्धा नर आणि अर्ध प्राणी, अशा पद्धतीने भगवंताने अवतार घेतला. आणि शेवटी सगळ्या अटी पाळून त्याने काय केलेलं आहे, उंबरठ्यावर नखाने त्याला घेऊन फाडलेलं आहे. आत नको, बाहेर नको वगैरे. थोडक्यात काय, तर मरण हे जो जो प्राणी उत्पन्न झालेला आहे त्याला मरण हे येणारच आहे. आणखीन दुसरं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि ते दुसरं उदाहरण जर कोणतं असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे. किती वर्ष जगले, प्रत्येक वेळेस हुलकवणी देत आले, प्रत्येक वेळेस
त्या मरणाला हुलकवणी योगाच्या माध्यमातून हुलकवणी देत आले आणि अशा पद्धतीने 1400 वर्ष जगलेले आहेत. पण 1400 वर्षानंतर पुन्हा त्यांना काय आलेलं आहे? मरण आलेलंच आहे. या दोन्ही उदाहरणावरून आपल्याला हे पूर्णपणे लक्षात येतं की माणसाला जो जो उत्पन्न झालेला आहे त्याला कालांतराने काय आहे? मरण हे आहेच. आणि त्या दृष्टिकोनातून मग मरण नेमकं कोणाला आहे हे जाणून घ्या, असं भगवान शंकराचार्य या स्तोत्राच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगताहेत. समर्थांची सुद्धा एक ओवी आहे. समर्थ असं म्हणतात, आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. काय कठीण आहे लक्षण? मला सहज या ओवीवरनं एक आणखीन एक प्रसंग असा आठवला की आपल्याच एक गुरु भगिनी आहेत. त्यांनी एकदा एका ठिकाणी घर घेतलं आणि घर घेतल्यानंतर घर घेताना घर सगळ्या पद्धतीने सुखकारक आहे, सगळ्या सोयीचं रेडीमेड घर घेतलेलं आहे. आणि रेडीमेड घर घेतल्यानंतर सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत, सगळं व्यवस्थित आहे, हे सगळं बघितलं, घर घेतलं, राहायला गेले. आणि राहिल्या गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की अरे ही गोष्ट आपल्या लक्षातच नाही आली. आणि काय गोष्ट होती ती? तर ते जे काही घर घेतलेलं होतं त्या घराचं 2 शेतं ओलांडल्यानंतर, म्हणजे 2 शेतं ही रिकामी होती, शेताची जमीन होती ती, आणि ती शेतं ओलांडल्यानंतर एक पलीकडनं स्मशानभूमी होती. आणि स्मशानभूमी असल्यामुळे त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही तिकडे लक्ष गेलं रे गेलं. आणि माणसाचं एक आहे की तिकडे लक्ष देऊ नको असं म्हणलं की ते तिकडे लक्ष दिल्याशिवाय राहत नाही. आणि ते हळूहळू लक्षात यायला लागलं की अरे आपण घर जे घेतलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी घेतलेलं आहे. सकाळी उठलं तरी काय तिकडे काहीतरी पेटलेलं दिसतच आहे, दुपारी पाहिलं तरी तेच, संध्याकाळी पाहिलं तरी तेच. आणि मग असं वाटायला लागलं की अरे काही आपण योग्य ठिकाणी घर घेतलेलं नाही, आपली जागा काय त्या ठिकाणी हा मुद्दा काही लक्षातच आला नाही. बाकीच्या घरातल्या सगळ्या सुखसोयी पाहिल्या, पण हा मुद्दा जो काही आहे तो आपल्या लक्षातच आला नाही. असं जेव्हा त्यांना वाटलं आणि योगायोगाने डॉक्टर काका नेमकं त्या गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर मग काकांसमोर त्यांनी हा मुद्दा मांडला की हे असं असं आहे. आणि त्यामुळे रोजच्या रोज त्या ज्वाळांकडे पाहिलं की मनात काय बसते? धडकी जी काही आहे ती धडकी बसते. आणि त्यावेळेस मग डॉक्टर काकांनी शांतपणे उत्तर दिलं, समर्थांनी चांगली सोय करून ठेवली आहे. आणि चांगली सोय याचा अर्थ काय? तर मरणाचे स्मरण असावे अशा प्रकारची सोय जी काही आहे ही सोय काय करून ठेवलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने सतत मला देह हा जाणार आहे, पण देहाच्या आत असलेलं जे आत्मचैतन्य आहे, जो आत्मा आहे ते मात्र जाणारं आणि येणार नाही. कारण ते कसं आहे? अज अमर अविनाशी असणारं असं ते तत्व आहे. आणि ते तत्व मी आहे अशा पद्धतीचा विचार आपल्याला भगवान शंकराचार्य करायला सांगतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आणखीन एक प्रसंग या संदर्भातला मला आठवतो की एक व्यक्ती होती, एक साधक होते. आणि ते साधक सातत्याने देवाजवळ जायचे आणि देवाजवळचा अंगारा जो काही आहे तो मधून मधून काय करायचे? आपल्या कपाळाला लावून घ्यायचे. दुसऱ्या व्यक्तीने हे 2-3 वेळा त्यांचं पाहिलं की रोज दिवसातनं 2-3 वेळा ते तिथे जातात, तो अंगारा लावतात. अरे हा काय प्रकार आहे? आणि म्हणून त्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांना विचारलं, हो तुम्हाला कसली भीती वाटते का? म्हणून तुम्ही वारंवार देवाजवळ जाता, नमस्कार करता आणि तिथला अंगारा लावता? नाही नाही म्हणे, मला भीती वगैरे काही वाटत नाही. मग तुम्ही अंगारा का लावता? आणि त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की अंगारा मला एकदा आठवण करून देत असतो की जसं या देहाची सुद्धा एक दिवस काय होणार आहे? राख होणार आहे. अगदी छोटे छोटे प्रसंग असतात, पण त्यातनं सुद्धा कशा पद्धतीने हळूहळू तो विचार आपल्या अंतःकरणात पुन्हा पुन्हा बिंबवता येऊ शकतो. आता या संदर्भामध्ये की अशा पद्धतीने त्यांनी विचार, थोडक्यात म्हणजे हे हळूहळू आपल्या अंतःकरणातलं भय एकदम नाहीसं होणार नाही आहे, पण हळूहळू त्या ठिकाणी मी कोण आहे हे जर का आपल्या अंतःकरणात पूर्णपणे बिंबलेलं असेल, त्या अनुभवाच्या प्रांतामध्ये जर का आम्ही आलेलो असू,
तर मात्र आमच्या हे अंतःकरणातलं भय जाईल. पण जोपर्यंत त्या ठिकाणी काय हे अंतःकरणात बिंबलेलं नाही तोपर्यंत मात्र भय वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा मग मी देहाच्या संदर्भातली काही कामं करते, म्हणजे देहाच्या संदर्भात देहाच्या अनुषंगाने मला जेव्हा जेव्हा जे जे काही करावं व लागतं, आंघोळ करताना मला आत विचार करता येतो की नाही, तरी हा देह जो काही मी पाहते आहे, हा देह नाशवान आहे, मी मात्र आत्मा आहे आणि आत्मा हा अज आणि अमर आहे आणि देहाला मरण आहे, मला मात्र मरण नाही. अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो विचार ज्या वेळेस मला अशा पद्धतीने देहाच्या संदर्भातून, कारण आत्तापर्यंत अनेक जन्मापासून मी काय घोकत आले, मी घोकत हेच आलेले आहे आत्तापर्यंत अनेक जन्मापासून की त्या ठिकाणी मला मरण आहे, मला मरण आहे. आता मला काय घोकावं लागणार आहे, देहाला मरण आहे, मला मात्र मरण नाही. हळूहळू आम्हाला हा विचार अंतःकरणामध्ये फीड करावा लागणार आहे. आणि जेवढ्या वेळा तो अंतःकरणात, कारण पूर्वी आपण किती वेळा फीड केलेला आहे, मी देह आहे आणि मला मरण आहे, हा विचार आम्ही 100 वेळा फीड केलेला असेल तर आम्हाला 100 वेळा डिलीट करावा लागणार आहे. आणि कशा पद्धतीने तो डिलीट करायचा आहे, तर अशा पद्धतीने तो आम्हाला डिलीट करता येऊ शकतो. आणि त्यासाठीच मग त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे, आत्मा कसा आहे, अर्थातच आपण वारंवार त्याचा विचार करतोय. तो तो जन्मालाच आलेला नाही आणि तो जन्माला आलेला नसल्यामुळे त्याला वृद्धत्व सुद्धा नाही, म्हणून तो अजर सुद्धा आहे, अजरा सुद्धा आहे आणि तो अमर सुद्धा आहे, म्हणजेच तो अविनाशी आहे. हे आपण ऐकतोय, पण ऐकलेलं आमच्या अंतःकरणात आम्हाला बिंबवायचं आहे. केवळ नुसतं ऐकून सुद्धा आम्हाला हे चालणार नाही. आणि म्हणून सातत्याने सतत आम्हाला नमे मृत्यू शंका. आता हे नमे मृत्यू शंका हे भगवान शंकराचार्य म्हणतात, त्यांच्या अनुभवातून ते म्हणतात. पण त्यांचा अनुभव तुम्हा साधकांसाठी काय आहे, साधना आहे. तुम्हा आमच्यासाठी या साधना म्हणून याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि म्हणून त्या ज्या वेळेस अशा पद्धतीने या देहाच्या संदर्भात मी काम करते तेव्हा तेव्हा मला की हा देह जाणार आहे, पण मी मात्र आत असलेला आत्मा आहे आणि तो सद्रूप आहे, तो कधी सुद्धा जात नाही. अशा पद्धतीचा विचार मलाच माझा एक संस्कार काय करायचा आहे, देऊन टाकायचा आहे. आणि असं जेव्हा मी वारंवार करीन तेव्हाच हळूहळू तो विचार माझ्या अंतःकरणात पक्का होईल. आणि तो विचार माझ्या अंतःकरणात पक्का होण्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने आपल्याला 3 साधना काय श्री गुरूंनी दिलेल्या असतात. एक तत्वज्ञानाची साधना दिली असते, एक ध्यानाची साधना दिलेली असते. आणि ध्यानाच्या साधनेमध्ये अशा पद्धतीने हे जे काही स्तोत्र आहे, हे स्तोत्र आम्हाला व्यतिरेकाची साधना करता करता चिदानंद रूप शिव ओम म्हणून ध्यानासाठी सुद्धा या साधनेचा काय होऊ शकतो आपल्याला उपयोग. तर कशा पद्धतीने निराश करायचा, आता आपण सगळं बघितलंय, कालच्याही चिंतनामध्ये येऊन गेलं की पंचकोश म्हणजे मी नाही. मग हळूहळू तो विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि तो विचार करता करता मग मला कशावरती आरूढ व्हायचं आहे, अर्थातच मला चिदानंद रूप शिवोहम शिवोहम याच्यावर काय व्हायचं आहे, आरूढ व्हायचं आहे. पण तो आधी मला काय करावं लागणार आहे, सातत्याने तो संस्कार माझ्या चित्तामध्ये हळूहळू का होईना फीड करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो मला करावा लागणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून मग तत्वज्ञानाची जी काही साधना दिलेली आहे आपल्याला, की तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचा. आम्ही गीता जी काही आहे, भगवद्गीता जी काही आहे, त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा हा विचार वाचलेला नाही आहे का, 2ऱ्या अध्यायामध्ये हा विचार आलेला. आणि हा विचार येत असताना भगवंत गीतेमध्ये असं म्हणतात, नैनम छिन्नंती शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्ते आपो न शोषयती मारुतः. आता हा श्लोक आम्ही वाचला, याचा अर्थ आम्ही समजावून पण घेतला, पण आम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये याचा काय करता आलं पाहिजे, थोडा थोडा का होईना उपयोग करता आलं पाहिजे. आणि थोडा थोडा उपयोग आम्ही कशा पद्धतीने करू शकतो, तर या ठिकाणी ते म्हणतात की नैनम छिंदंती शस्त्राणि. समजा कल्पना करा मी भाजी चिरते आहे, भाजी चिरता चिरता माझं बोट कापलं. आता बोट कापल्याबरोबर माझ्या अंतःकरणात जर का हे
सगळं तत्वज्ञान चांगल्यापैकी रुजलं असेल, मुरलं असेल, तर त्या ठिकाणी मी काय आतमध्ये की बोटाला लागलाय, बोट कापलाय, पण आत्म्याला कधीही नैनम छिंदंती शस्त्राणी, काय शस्त्राने तो आत्मा कधीही काय होत नाही, कापल्या जाऊ शकत नाही. हा विचार मला आत घेता येतो की नाही? ज्यावेळेस माझं बोट अशा पद्धतीने, अर्थात बोट कापल्यानंतर व्यावहारिक सत्तेमध्ये मला त्याच्यावरचे जे जे इलाज करायचे ते ते इलाज मला करायचेच आहेत. असं नाही की बोट कापलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्याच्यावरती जे जे काही काय मलमपट्टी करायची असेल ती मलमपट्टी मला व्यावहारिक दृष्ट्या करायची आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या मला आतमध्ये विचार करता आला पाहिजे की अरे मी आत्मस्वरूप आहे आणि म्हणून बोट कापलं म्हणजे हे काय झालेलं आहे, तर या ठिकाणी देहाला ती इजा झालेली आहे, मला ती इजा झालेली नाही. आता दुसरा आणखीन एक विचार या संदर्भामध्ये असा आपल्याला करता येतो की त्या ठिकाणी मी पोळ्या करता करता काय होऊन जातं, तव्यावरती माझं बोट भाजल्या जातं. तव्यावरती जसं माझं बोट भाजल्या गेलं, मला चटका बसला आणि त्यावेळेस सुद्धा मला काय विचार करता आलं पाहिजे, नैनम दहती. आता हे सगळं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये सुद्धा उपयोगात आणता येतं की त्या ठिकाणी देहाला चटका बसलेला आहे, मला चटका बसलेला नाही. असा जर का मी विचार केला ना, तर त्या चटक्याची तीव्रता जी मला जाणवते ना, ती तीव्रता सुद्धा कमी होते. जेवढी मला प्रकर्षाने ते सातत्याने चटका बसला हे जे काही अनुसंधान माझं राहतं, तर त्या ठिकाणी ताबडतोब मला त्याच्याकडनं कुठे येता येऊ शकतं, नैनम दहती पावकहा. म्हणजे अशा पद्धतीने देहाला चटका बसलेला आहे, मला चटका बसलेला नाही. हा विचार जर का आतमध्ये ठेवला, म्हणजे आपण अनुसंधानात या विचारांच्या अनुसंधानात कशा पद्धतीने राहू शकतो, याच्यासाठी ह्या सगळ्या साधना दिलेल्या आहेत. केवळ पाठपाठांतर करावं आणि ते सांगावं एवढ्यासाठी ते नाहीये, ते मला जीवनात काकांचं सातत्याने जीवनाभिमुख, साधनाभिमुख अशा पद्धतीने काय असलं पाहिजे, आपल्याला ते रोजच्या आचरणात आपल्याला ते आणता आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला काय, मग त्याचा विचार आतल्यात, तो विचार आपण आतल्यात द्यायचा आहे. आणि आतल्यात तो विचार जर का मीच मला देण्याचा प्रयत्न केला, तर त्याची तीव्रताही कमी होते. अर्थात पुन्हा व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता या पुन्हा दोन वेगवेगळ्या आहेत, म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये जे इलाज करायचे ते करायचेच आहेत, पण पारमार्थिक सत्तेमध्ये अशा पद्धतीने तो विचार मीच मला एकदा काय करता येऊ शकतो, मी मला देता येऊ शकतो. पुन्हा तिसरी गोष्ट सांगितली, न चैनम क्लेदयंत्यापो. कल्पना करा, खूप पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामध्ये मी त्या ठिकाणी कुठेतरी भिजली. आता भिजल्याबरोबर कोण भिजलं, देह भिजलेला आहे, वस्त्र भिजलेली आहेत, पण मी भिजलेली आहे का? मी म्हणजे आत्मरूप मी जी आहे त्याला न काय म्हटलंय त्यांनी, न चैनम क्लेदयंत्यापो. तो त्या ठिकाणी चिखलामध्ये भिजत नाही, पाण्याने भिजत नाही. म्हणून पुन्हा तो विचार मला त्या वेळेस तसा तसा विचार माझ्या अंतःकरणात मला रुजवता येतो. आणि तो जसा जसा मला अधिकाधिक विचार रुजवता येईल, तेव्हा मी त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाकडे जाईन. जो मला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, त्या प्रत्यक्ष अनुभवाकडे जाण्यासाठी मला आधी अशा प्रकारचं काय सातत्याने तो संस्कार आतमध्ये मला रुजवता आला पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून पुढचा विचार, न शोषयती मारुतः. आत्मा कसा आहे, तो काय होत नाही, वाळत नाही. आता पुन्हा येतो एक विचार की वाळणं हा शब्द जो काही आहे, मला एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती भेटते आणि ती व्यक्ती प्रेमापोटी मला म्हणते, अगं माधुरी तू किती वाळली आहेस. काय म्हणते ती मला, तू किती वाळली आहे. आता तिने किती वाळली आहे असं म्हटल्याबरोबर मला आतमध्ये विचारा अशा पद्धतीने करता येऊ शकतो की अगं तू प्रेमापोटी, हे व्यावहारिक बोलताना तेच बोलायचंय हा, तिथे पारमार्थिक बोलायला जायचं नाही, पण आत पारमार्थिक विचार माझ्या सतत सातत्याने जागरूक असला पाहिजे. आणि तू प्रेमापोटी असं बोलतायत,
तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला मी वाळलेली दिसते, वास्तविक पाहता मी वाळलेली नाही. हे व्यावहारिक दृष्ट्या जे काही मला तिथे बोलायचं आहे ते मला बोलताच आलं पाहिजे. तिथे उगीचच्या उगीच आपल्याला अशा पद्धतीने विचार, पण आतमध्ये विचार मला की आत्मा वाळत सुद्धा नाही आणि तो मी आहे. अशा पद्धतीने हे सगळे संस्कार जे काही आहेत, हे सगळे संस्कार आपल्याला त्या ठिकाणी तत्वज्ञानाच्या अभ्यासातून, साधनेच्या अभ्यासातून आपल्याला हे विचार आपल्याला देता येऊ शकतात. आणि त्याच दृष्टिकोनातून मग हा मरणाचा विचार जो काही आहे, की हळूहळू मी आत्मा आहे हा विचार जेवढा माझ्या अंतःकरणात अधिकाधिक सातत्याने फीड होत राहील, तेवढा माझा मी म्हणणार आहे हा विचार काय होईल, बाजूला पडत राहील. फार छान एक प्रसंग आणखीन, बुलढाण्यामध्ये एक व्यक्ती गेली आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो. ती जे काही व्यक्ती होती ती स्त्री होती. ती ज्यांच्याकडे भेटायला गेलो तर ते तिचा भाऊ घरी होता. भाऊ आणि बाकीचे जे नातेवाईक आहेत, तर तो भाऊ समोर आला आणि तो भाऊ तो छान आध्यात्मिक दृष्ट्या उत्तम साधक होता. सगळं तत्वज्ञानाचा अभ्यास उत्तम त्याचा झालेला होता. आणि म्हणून आपल्याकडे पद्धत आहे अशी की गेलेल्या माणसाच्या घरी भेटायला जावं, सांत्वनाला जावं वगैरे. म्हणून आम्ही सांत्वनाला त्यांच्याकडे गेलेलो होतो. आणि गेलेलो असताना तो भाऊ पुढे आला आणि बोलता बोलता तो अगदी सहज म्हणाला, म्हणजे जी व्यक्ती सहजपणे अशा पद्धतीने बोलू शकते त्यावरून आपल्या लक्षात येतं की तिच्या अंतःकरणात हे तत्वज्ञान किती मुरलेलं आहे. तो काय म्हणाला, त्या व्यक्तीने आम्हाला उत्तर दिलं की काही नाही, ताई आहे ना कपडे बदलायला गेलेली आहे. काय उत्तर दिलं त्यांनी? आपण गीतेमध्ये वाचतो ना, वासांसी जीर्णानी यथाविहाय नवाने गृह्णाती नरोपराणी. आता हा विचार त्याच्या अंतःकरणात पूर्णपणे बिंबलेला असल्यामुळे तो सहजपणे तिथे बोलू शकला की ताई काय गेलेली आहे, कपडे बदलायला गेलेली आहे आणि पुन्हा ताई नवीन कपडे धारण करून येईल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की किती सुंदर विचार आहे, पण मग हा सुंदर विचार त्यांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणता आला आणि ते त्यांना तसं बोलता आलं. मला तसं बोलता येईल का हो? आपल्या घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय, एखादी व्यक्ती बाहेर गेलेली असते, जी व्यक्ती बाहेर गेली आणि खूप वेळ घरात आलेली नाही, तेव्हा आपल्या अंतःकरणात काय होतं, काय झालं असेल कुणास ठाऊक, 2 तास उलटून गेले सांगितल्या पण अजून आली नाही, अजून आली नाही. मग आई वडिलांच्या काय व्हायला लागतात, वरंड्यात फेऱ्या व्हायला लागतात की अजून ती काय मुलगा असेल मुलगी असेल ती अजून का आली नाही. पण आमच्या अंतःकरणात तो विचार जर का पूर्णपणे बिंबला असेल की तो त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या प्रारब्धामध्ये मी यत्किंचित ढवळाढवळ करू शकत नाही. लगेच तिथे आपल्याला काय वाटेल, मग शांत वाटेल. नाही तर अजून आली नाही, काय झालं असेल कुणास ठाऊक, काय झालं असेल कुणास ठाऊक, सतत या काळज्या आणि या चिंता याच्यामध्ये आम्ही काय करत राहतो, आमचा वेळ जो काही आहे तो आमचा जात राहतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा वेळेस मला त्या ठिकाणी हे तत्वज्ञान जे काही मी वाचलेलं आहे ते तत्वज्ञान मला जर का तिथे आठवलं तर काय आहे, त्याचा उपयोग जो काही आहे तो मला उपयोग होऊन जातो. तसंच घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असते आणि त्यावेळेस सुद्धा मग त्याचं काय पुन्हा आपल्याला चिंता, काळजी किंवा काय टेन्शन, कितीही उपाय करा, काहीही करा, पण पुन्हा आपल्या मनामध्ये तशा प्रकारचे नकारात्मक विचार जे काही आहेत ते विचार येतच राहतात. पण जर का त्यावेळेस सुद्धा मला हाच विचार काय झाला आठवला तर मग मी शांत राहू शकते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने मला हा विचार करणं शक्य आहे, कारण तो संतांनी केलेला आहे आणि संतांनी करून संत त्याच्यावरती काय झालेले दिसतात, आपल्याला आरूढ झालेले दिसत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने, आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे न मे मृत्यू शंका. आत्मस्वरूपाला त्यांचे हे बोल जे आहेत ते अनुभवाचे बोल आहेत. त्यांचे बोल शंकराचार्यांनी लिहिले ना, पण त्यांचे बोल जे आहे ते अनुभवाचे बोल आहे आणि माझ्यासाठी मात्र ती काय आहे, मग साधना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून साधना म्हणून मी त्याचं काय केलं पाहिजे, मग
उपयोग मला करून घेता आला पाहिजे. आणि म्हणून पुढे ते म्हणत आहेत की मला मृत्यू नाही आणि त्याचबरोबर मला काय नाही आहे, न जातीभेदा, न मे मृत्यू शंका न मे जातीभेदा. आता इथे जातीभेदा हा जो काही उल्लेख भगवान शंकराचार्य करताहेत, वास्तविक आत्मरूप मीला, जो आत्मरूप आहे, जे आत्मस्वरूप आहे, त्याला जात नाही, त्याला जातीभेद नाही. ते कसं आहे, ते एकमेव अद्वितीय कसं तत्व आहे ते आपण अनेक वेळा ते वाचलेलं आहे. आणि त्यामुळे त्या एकमेव आत्मा एकमेव आहे, अद्वितीय आहे, सजातीय विजातीय भेदरहित आहे, हे सगळं आम्हाला पाठ आहे. पण जे पाठ आहे ते आम्हाला रोजच्या याच्यामध्ये आम्हाला कसं उतरवता येईल, आणि त्या दृष्टिकोनातून मी भेदरहित आत्मा कसा आहे, भेदरहित आहे. आणि त्यामुळे वास्तविक पाहता मग जेव्हा जेव्हा आता जातीभेदाचे दोन अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतात. एक माऊलींची ओवी आहे त्या संदर्भाने, येथ मनुष्य जात सकळ, तिथे जात शब्द वापरलाय. काय म्हणतात माऊली? येथ मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. म्हणजे मनुष्यांची एक जात असते, पशूंची एक जात असते. म्हणजे जे जात हा शब्द त्या ठिकाणी या अर्थाने सुद्धा वापरलाय की एक प्राणी या जातीचे काही एक समूह असतो, त्यांना प्राणी म्हणतात. काही पशु पक्षी असतात, त्यांना त्या ठिकाणी पशूंची ही जात आहे, ही पक्ष्यांची जात आहे, ही काय प्राण्यांची जात आहे, ही मनुष्याची जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी तो विचार जो काही आहे तो विचार मांडलेला आहे. आणि म्हणून पण इथे आपल्याला तुम्ही आम्ही मात्र सातत्याने कशात वावरत असतो, ते म्हणतात नमे जातीभेदा, आणि मला मात्र भेदामध्ये मी सातत्याने म्हणजे द्वैतामध्ये मी सतत वावरत असते. आणि सतत मी द्वैतामध्ये वावरत असल्यामुळे, आणि आपल्याला शास्त्रकारांनी पुन्हा सांगितलंय, काय सांगितलं तर द्वैतात भयम भवती. त्या ठिकाणी जिथे द्वैत आहे तिथे भय हे आहेच. आणि मग माझ्या अंतःकरणामधला सातत्याने हे जे काही तत्व आहे, हे तत्व मग मी कशा कशाचे भेद सतत मानत राहते, जातीभेद मी मानत राहते. माझ्या अंतःकरणात ते फिट झालेले असतात. वास्तविक पाहता सगळ्या प्रकारचा भेद माझ्या अंतःकरणातला नष्ट झाला पाहिजे. मग माझ्या अंतःकरणात काय आहे की सहज मी बोलता बोलता कोणी मला विचारलं, अहो तुम्ही कोण, तर मी सांगते की मी जोशी. आणि मग माझ्याच मनात येतं आणि मी लगेचच बोलून जाते की जोशी आडनाव फार फसवं असतं, ते कोकणस्थानमध्येही असतं आणि ते देशस्थानमध्येही असतं. पण मी कोण आहे, लगेच मी काय सांगते त्यांना, मी मात्र कोकणस्थ आहे. वास्तविक पाहता मी कोकणस्थही नाही, मी देशस्थही नाही, मी स्वस्थ आहे. मला काय त्या ठिकाणी काय विचार करता आला पाहिजे, पण तेवढ्या पुरतं व्यवहारात बोलताना मला बोलावं लागतं, मी ते सांगते सुद्धा. पण मला जेव्हा त्या गोष्टीचा अहंकार होऊन बसतो, तो तेव्हा घातक ठरतो. म्हणजे व्यवहारात बोलताना मी कोकणस्थ आहे की मी देशस्थ आहे हे मला सांगता आलंही पाहिजे, मी ते सांगितलंही पाहिजे. आणि वास्तविक घरातल्या जेव्हा काही मुलामुलींची लग्न ठरवायची वेळ येते, तेव्हा त्या मुलामुलींची लग्न ठरवताना जर ती ठरवायची वेळ आली तर त्यांनी आपापसात जुळवून घेतलेलं नसेल तर मला मग थोडासा हा विचार आपला त्या ठिकाणी की कुळ कोणता आहे, आपण कोणत्या याचे आहोत, तर हा विचार जो काही आहे हा विचार मला पाहिलाही पाहिजे. आणि तेवढ्या पुरता त्याचा काय करता आला पाहिजे, उपयोग पण मला करता आला पाहिजे. अर्थातच त्या ठिकाणी व्यावहारिक दृष्ट्या मला हे सगळं व्यवहारात वागताना हे सगळं बघितलंच पाहिजे. आणि कुटुंबाच्या घराण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रत्येक घराणं पाहणं, काय कोकणस्थ देशस्थ किंवा काय काय जे काही मग आपण त्याला त्या संदर्भामध्ये जाती म्हणूया, त्या दृष्टिकोनातून ते सगळं पाहून आम्हाला त्याचा काय करता आलं पाहिजे, लग्न ठरवताना त्याचा उपयोग सुद्धा करता आला पाहिजे. पण आतमध्ये माझा निर्णय असला पाहिजे की खऱ्या अर्थाने मी कोकणस्थही नाही, मी देशस्थही नाही, मी काय आहे, मी स्वस्थ
आता हे जर का मला त्या ठिकाणी, आणि म्हणून हे सगळे जातीभेद जे काय, किती आपण भेद पाळतो, नुसत्या असे याच्यातलेच भेद असतात असं नाही, संप्रदायामधले भेद सातत्याने ते भेद सुद्धा, म्हणजे आमच्या तिकडे तर पुष्कळदा असं आम्हाला पाहायला मिळतं की वास्तविक समर्थांपासून प्रल्हाद महाराजांपर्यंत जो संप्रदाय, मग त्यात गोंदवलेकर महाराज येतात, त्यात प्रल्हाद महाराज येतात, हे सगळे संप्रदाय समर्थ संप्रदायच आहेत. पण त्या ठिकाणी मग गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी जे आहेत ते आम्ही प्रल्हाद महाराजांच्या उपासनेला जाणार, हे काय आहे की आम्ही त्या उपासनेला जाणार नाही. प्रल्हाद महाराजांचे लोक म्हणतात आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या किंवा समर्थांच्या उपासनेला जाणार नाही. वास्तविक गुरुतत्व जे काही आहे ते अभेद असलेलं असं ते तत्व आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी की अशा पद्धतीने वास्तविक पाहता संप्रदायामधले भेद सुद्धा निघून गेले पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर काका काय सांगतात आपल्याला, आपला कोणता संप्रदाय, काल मूळ शास्त्रीजीने त्याचा काय केला, आपला संप्रदाय जो आहे तो अद्वैत संप्रदाय आहे. आणि मग अद्वैत संप्रदाय जर का आमचा असेल तर आम्ही त्या ठिकाणी संप्रदायामध्ये भेद केला पाहिजे का? अर्थातच परमपूज्य डॉक्टर काकांनी अतिशय एक क्रांतिकारक त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, क्रांतीच केलेली आहे असं म्हणावं लागेल. आपण पाहतो काकांच्या या ज्या काही संप्रदायामध्ये, म्हणजे या अद्वैत संप्रदायामध्ये जे काही वारकरी पण आहेत आणि धारकरी पण आहेत, पण वारकरी लोक सुरुवातीला काय करत नव्हते, समर्थांची प्रमाणं देत नव्हते, जय जय रघुवीर समर्थ म्हणत नव्हते. पण आता आपण काकांच्या या संप्रदायामध्ये आले, म्हणजे काकांच्या मार्गदर्शनाखाली आलेले जे जे काही कोणी वारकरी आहेत ते सुद्धा काय म्हणायला लागलेले आहेत, आता ते कोणाची प्रमाणं द्यायला लागली, ते समर्थांची प्रमाणं द्यायला लागली. केवढी मोठी क्रांती केलेली आहे. आणि डॉक्टर काकांनी विशेष करून धारकरी आणि वारकरी संप्रदाय एकत्र केलेला आहे. मला या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय सुंदर एक प्रसंग आठवतो की त्या ठिकाणी एकदा अमरावतीला संत मेळावा झाला होता. आणि अमरावतीला संत मेळावा जेव्हा झाला तेव्हा अनेक संत श्रद्धेय यांनी, मंदाताईंनी अनेक संतांना निमंत्रण दिलेलं होतं. आणि त्यावेळेस गोविंदगिरी महाराज सुद्धा तिथे आलेले होते. आणि गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या व्याख्यानाच्या वेळेस, त्यांच्या प्रवचनाच्या वेळेस त्यांनी एक आव्हान त्या सगळ्या श्रोत्यांसमोर केलेलं होतं. आणि त्यांनी उघडपणे एक प्रसंग सांगितला होता की काही वारकरी संप्रदायाचे लोक माझ्याकडे आले होते. एक तो प्रसंग सांगत होते ते की काही वारकरी संप्रदायाचे लोक माझ्याकडे आले होते आणि ते असं म्हणत होते की देहूला आता भक्तिनिवास काय केलेला आहे, बांधलेला आहे, आणि त्या भक्तिनिवास जे बांधलेलं आहे त्याला तुमचं नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. काय म्हटलं होतं त्यांनी, त्याला कोणाचं नाव द्यावं, तुमचं म्हणजे गोविंदगिरी महाराज भक्तनिवास अशा प्रकारचं नाव द्यावं अशी त्या तिथल्या देहूच्या लोकांची, वारकरी संप्रदायाची ती इच्छा होती. आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही माझं नाव देऊ नका, पण तुम्ही जर का त्याला समर्थ भक्त निवास असं देहूमध्ये नाव देत असाल, समर्थ रामदास स्वामी भक्त निवास अशा प्रकारचं नाव जर का तुम्ही देत असाल तर मी अनेक देणग्या ज्या काही आहेत तुम्हाला काय करून देतो. त्या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य केवळ देणग्या गोळ्या करण्यासाठी गोविंदगिरी महाराजांनी असं म्हटलं होतं का हो? त्यांना देणग्या तर कुठून कशाही पण मिळाल्याच असत्या, पण त्यांचा दृष्टिकोन जो काही आहे तो दृष्टिकोन असा होता की वारकरी आणि धारकरी संप्रदाय काय झाला पाहिजे, एक झाला पाहिजे. हे जे काही द्वैत सातत्याने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे ते द्वैत नाहीच झालं पाहिजे. आणि ते दोन्ही संप्रदाय कसे झाले पाहिजे, म्हणून आपल्याला डॉक्टर काका सुद्धा काय सांगतात सातत्याने की जिथे जिथे अद्वैत तत्वज्ञान सांगणं चाललेलं आहे, मग तो दत्त संप्रदाय असो, तो गणपत्य संप्रदाय असो, तो वारकरी असो, तो धारकरी असो, कुठलाही संप्रदाय असो, जिथे अद्वैत तत्वज्ञान सांगणं चाललेलं आहे तिथे आपल्याला अतिशय मोकळ्या मनाने जाता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने
हे जे काही म्हटलंय की नमे जाते भेदा, आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून यत्किंचित सुद्धा, आणि आपला जो काही आहे तो काय आहे तो आपल्या अशा पद्धतीने. मग हे जातीभेदांमधनं आम्ही केव्हा तरी अभेद सांगतोय आम्ही इथे बसून अद्वैत तत्वज्ञान, आणि मात्र आम्ही भेदाभेद करतो आहोत. आणि संतांची सगळी वचनं मात्र आम्हाला काय त्या ठिकाणी शिकवतात. संत आम्हाला असं म्हणतात की या ठिकाणी वास्तविकता या सगळ्या संप्रदायाच्या सुद्धा उपाधी आहेत, या भिंती आहेत. या भिंती सुद्धा काय झाल्या पाहिजे, त्या गळून पडल्या पाहिजेत. आणि या जेव्हा गळून पडतील तेव्हा खऱ्या अर्थाने जे काही आम्ही अद्वैत तत्वज्ञान सांगतो आहे तर ते सांगण्याला आमच्या याला काय येईल, काहीतरी थोडं वजन जे काही आहे ते वजन येऊ शकेल. आणि माऊली सुद्धा म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. वास्तविक तुमच्या आमच्या आत्ता जे सगळेजण याच्यामध्ये सभा मंडपात बसलेले आहेत, या सगळ्या काय आहेत, उपाधी आहे. पण त्यांच्यामधलं चैतन्य जे काही आहे, आत्मतत्व जे काही आहे ते मात्र काय आहे, एकच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या अशा पद्धतीने एकदा सुनील दादा चिंचोळकर बोलता बोलता असं म्हणाले होते की आम्हाला दासबोधातले ज्ञानेश्वर महाराज दिसले पाहिजे आणि ज्ञानेश्वरीतले समर्थ आम्हाला कळले पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला अशा पद्धतीने हे कळायला लागेल, दासबोधातले आम्ही कोण पाहायला लागू, ज्ञानेश्वर महाराज पाहायला लागू, आणि ज्ञानेश्वरीतले आम्हाला समर्थ दिसायला लागतील, त्यावेळेस मात्र हा भेदभाव जो काही अंतःकरणामध्ये आम्ही सातत्याने काय आहे तर बाळगत बसलेलो आहे, त्या अद्वैत तत्वाला आम्हाला गवसणी घालायची आहे. त्याचा आम्हाला काय घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. आणि मात्र आम्ही अशा पद्धतीने काय करतो आहोत, द्वैतामध्येच अखंड वावरतोय. कसं काय ते शक्य आहे? काल जसं मुक्ताताई म्हणाल्या की माझ्या अंतःकरणात द्वेष आहे, माझ्या अंतःकरणात काय मत्सर आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, वगैरे वगैरे, आणि मी एकीकडे म्हणते अच्चिदानंद रूप. शक्य नाही ते. म्हणीन मी ते, पण मला त्याचा अनुभव येणं शक्य नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने हे आम्हाला काय करता आलं पाहिजे. आणि म्हणून सगळी संतांची वचनं त्याच संदर्भामध्ये बोलतात बरं का. तुकाराम महाराज असं म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे भेदाभेद जे काही आहे ते काय म्हणतात, अमृतानुभवातली सुंदर ओवी आहे माऊलींची. माऊली असं म्हणतात, देव देऊळ परवारू अवघा कोरुनी किजे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवा. हे आम्ही उदाहरणं देतो. आणि हे उदाहरण देऊन त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, देव देऊळ परवारू हे सगळं वेगवेगळं दिसतं आम्हाला, पण ते एकाच डोंगरातून काय केलेलं असतं, एकाच लेणीतून ते काय अवघा कोरुनिकीचे डोंगर, एकाच डोंगरातून हे सगळे भाग तयार केलेले असतात. तैसा भक्तीचा व्यवहार, तसा आमचा भक्तीचा व्यवहार जो काही आहे तो असा आमचा झाला पाहिजे. आणि म्हणून त्या सगळ्या भेदाच्या भिंती ज्या काही आहेत, त्या सगळ्या भेदाच्या भिंती, जातीभेदाच्या भिंती आम्हाला काय करता आल्या पाहिजेत, त्या आम्हाला हळूहळू पाडून टाकता आल्या पाहिजेत. आणि असं जेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला हळूहळू जमायला लागेल तेव्हा मात्र आम्ही त्या अद्वैताच्या अनुभवाकडे आणखीन जवळ जात जाऊ. तोपर्यंत आम्ही जवळ जाणार नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवद्गीता सुद्धा आमच्याशी बोलते. आणि भगवद्गीता बोलते आणि भगवद्गीता आम्हाला सांगते, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, काय शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. काय असतात पंडित? समदर्शी असतात. समदर्शी याचा अर्थ एकच तत्व पाहण्याची त्यांना काय असते, फक्त बाकीच्या सगळ्या म्हणजे ते गुण स्वभाव, प्रत्येकाला स्वभाव आहे, प्रत्येकाला गुण आहे, प्रत्येकाला रंग आहे, प्रत्येकाला रूप आहे, प्रत्येकाला नाम आहे. या सगळ्या नाम रूप रंग स्वभाव गुण हे सगळे आमचे काय झाले पाहिजे, आणि आम्हाला कुठे पाहता आलं पाहिजे, फक्त त्या चैतन्याकडे आम्हाला पाहता आलं पाहिजे की जे संतांनी पाहिलेलं आहे. आणि बाकीच्या सगळ्यांना काय केलं त्यांनी, बाकीच्या सगळ्या गोष्टीचा निराश जो काही आहे तो निराश त्यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीने म्हणून काय म्हणतात ते की काय तर नमे मृत्यूशंका नमे जाती भेदा.
आणि पुढे त्या ठिकाणी ते म्हणत आहेत, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर न मित्रम गुरु नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवो. आता या दोन कडव्यांचा आपण एकत्रितरित्या काय करूया, विचार करूया. कारण त्या ठिकाणी मी पिताही नाही किंवा मला पिता नाही, दोन्ही पण. मी पिता नाहीये आणि मला पिता सुद्धा नाही. मला आत्मदृष्टीने पाहिलं तो पुन्हा आत्मा कसा आहे, एकमेव अद्वितीय, आणि त्यामुळे त्याला पिता असणं शक्य नाही, त्याला माता असणं शक्य नाही, कारण त्याचा जन्मच झालेला नाही. मग असा हा जो काही विचार आहे, तर हा विचार मग मी पिता सुद्धा नाही, मग मी माता सुद्धा नाही, मग व्यवहारामध्ये असं म्हणून चालेल का? मग माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे कर्तव्य मी काय करून टाकीन? काही त्या ठिकाणी मला काय पार पाडण्याची आवश्यकताच नाही. आम्ही जगामध्ये जगतो, आम्ही कुटुंबामध्ये जगतो, आणि कुटुंबात जगताना मी माता आहे किंवा मी पिता आहे, मला किंवा मला माता आहे किंवा मला पिता आहे, हे मला सांभाळावंच लागणार आहे. आणि हे सांभाळून मला त्या त्या दृष्टिकोनातून सगळं काय करता आलं पाहिजे. मग तिची त्या त्या जबाबदाऱ्या ज्या काही आहेत, त्या त्या जबाबदाऱ्या मला सगळ्या पार पाडता आल्याच पाहिजेत. आणि जोपर्यंत मला त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता येणार नाही, तोपर्यंत या विचारावर मी आरूढ पण होऊ शकत नाही. कारण माझं मनच मला काय राहतं, खात राहतं. एक होत्या बुलढाण्याला एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाने त्यांच्या म्हणजे सासू सासऱ्यांचं काहीही व्यवस्थित केलं नाही. आणि जेव्हा ते सासू सासरे ते काय झालं, तर त्यांचं दुःखद निधन झालं, त्यावेळेस मात्र ते म्हणायला लागले की काय, की अरे आपण जे काही त्यांच्याशी आत्तापर्यंत वागलो, ती बोच अंतःकरणात राहिली, ती सल अंतःकरणात राहिली, की आपण त्यांना जशी वागणूक द्यायला पाहिजे होती तशी वागणूक दिली नाही. आणि त्यामुळे ती बोच राहिल्यामुळे, ती सल राहिल्यामुळे अखंड असमाधानाची वृत्ती आहे अंतःकरणामध्ये. कधीच समाधान जे काही आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग व्यवहारात वागताना मी पिताही आहे, मी माताही आहे, माझ्यावरती असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या, फक्त मी माता आहे, मी पिता आहे किंवा मला माता आणि पिता आहे, तर त्यांचं मला काय व्यवस्थित करता आलं पाहिजे. फक्त त्या ठिकाणी तो पारमार्थिक दृष्ट्या व्यवहारात वागत असताना पारमार्थिक दृष्ट्या मला विचार काय करायचा आहे, तर त्यांच्याबद्दलची आसक्ती माझ्या अंतःकरणात नको. त्यांच्याबद्दलची जी आसक्ती आहे त्यामुळे माझं सगळं काय होत आहे, गडबड अंतःकरणामध्ये जी गडबड होतीये ती कशामुळे होते आहे, तर अर्थातच त्या ठिकाणी ती आसक्ती असल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मी या तत्वाला काय करू शकत नाही, गळसणी घालू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की मग मला जे जे काही आता वास्तविक पाहता आई वडील जे असतात ना, त्या आई वडिलांना त्या ठिकाणी म्हणजे पुत्रांना आई वडिलांविषयी फारशी आसक्ती आहे असं आपल्याला दिसत नाही. पण जे माता पिता आहेत त्यांना मात्र आपल्या पुत्राबद्दलची काय असते, कारण ते आपल्या याच्यामध्ये वावरत असतात, आणि त्यामुळे ते आपल्यामध्ये वावरत असल्यामुळे त्यांना माता पित्यांची आसक्ती आहे असं आपल्याला दिसत नाही. कारण बघा, जेव्हा आजी आजोबा मुलाकडे जातात तेव्हा त्या नातवंडाला खूप काय होतं, आनंद होतो. कारण आजी आजोबा काय देतात त्याला, काहीतरी खाऊ देतात, काही त्याच्यासाठी आणलेलं असतं, अमुक तमुक वगैरे. म्हणून आल्या आल्या आजी आजोबा आल्याबरोबर त्यांना फार आनंद होतो, आणि फार आनंद होऊन त्या ठिकाणी लगेचच ते काय म्हणतात, हाय करायला लगेच हाय करतात ते. पण त्यांच्या खेळायला निघून गेले की लगेच बाय म्हणायलाही वेळ लागत नाही. जेवढ्या यांनी हाय म्हणतात तेवढ्याच यांनी ते सहजतेने. आणि काय आम्ही पुण्यात आलो, नातवंडांकडे आलो, आणि मग पुन्हा पुण्यातून बुलढाण्याला गेलो की मग सहज फोन करून विचारावं, काय रे, काय नात आठवण काढत होती का, असं जर का विचारलं, तो म्हटलं तुम्ही गेल्याबरोबर ते काय झाले, विसरून पण गेले की आजी आजोबांना काय झालेले आहेत ते विसरून गेले, काही आठवण वगैरे काही काढत नाही. या लहान मुलांसारखं आम्हाला जमलं पाहिजे. जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्यांचं व्यवस्थित करायचं, पण जोपर्यंत मग त्या ठिकाणी काय
की आम्ही तिथून विचारतो की आमची आठवण काढतात का, आणि तेव्हा मग तिकडनं उत्तर येतं की काय ते त्यांच्या खेळामध्ये रममाण झालेले आहेत, ते काय म्हणजे हे सगळं प्रतिती मात्र सत्तावान. काय म्हटलं त्याला त्या ठिकाणी, की प्रतिती मात्र सत्तावान आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की सोडी रे संग राही रे निश्चळ लागून एदी मळ ममतेचा. हा ममतेचा मळ जो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, आसक्तीचा मळ जो, म्हणजे किती जबाबदाऱ्या सगळ्या व्यवस्थित पार पाडायच्या आहेत, पण जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर मात्र मला त्यांच्या आसक्तीत ममत्वामध्ये राहता उपयोगाचं नाही. आणि हे जर का मला जमलं तर खऱ्या अर्थाने मग माझं प्रवास जो काही अध्यात्माकडे मी जाण्याचा प्रवास करते आहे, तो अध्यात्माचा माझा प्रवास जो आहे तो व्यवस्थित होतो आहे. आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी म्हणतात समर्थ आम्हाला त्या ठिकाणी काय देतात, जाणीव देऊन देतात. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासी आली, आणि ती तुवा आपुली मानिली कैसरे पडत मूर्खा. एक लेबल लावून टाकलं आमच्यावरती, पदवीदान समारंभ. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आमच्या अंतःकरणात अशा पद्धतीचं काय आहे, माझं माझं म्हणून किंवा मला मला म्हणून तो विचार असतो. आणि म्हणून माऊली सुद्धा त्या संदर्भात म्हणाल्या, तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. फक्त आतमध्ये कोणाचा संग राहू दे, फक्त त्या आत्मस्वरूपाचा संग आतमध्ये राहायला पाहिजे. बाकीचे सगळे संग जे काही आहेत ते सगळे संग माझे काय झाले पाहिजे, तर बाहेर पडले पाहिजेत, बाजूला पडले पाहिजे. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, मुक्त होता परी बळे झाला घेऊन या छंद माझे माझे. व्यवहारात राहायचं आहे, पण व्यवहारात राहून माझं कोणीच नाही, हे मला हळूहळू जमतं. आणि कारण ते संतांना जमलंय आणि मला सुद्धा ते काय झालं पाहिजे, जमलं पाहिजे. म्हणून तेवढ्या तेवढ्या पुरता त्यांचा त्यांचा प्रतिती मात्र सत्तावान अशा पद्धतीने विचार तेवढ्या तेवढ्या पुरता करायचा आहे. पण त्यांच्यात गुंतून जे काही आपण राहतो ते गुंतून राहता उपयोगाचं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय, पिता नैव मे नैव माता न जन्म, हा मला जन्मच नाही. पुन्हा का सांगतायत हो? कारण आमच्यावरती इतका संस्कार आहे तो वारंवार वारंवार. आणि म्हणून तो संस्कार तेवढ्याच वेळा आम्हाला काय केला पाहिजे, मग बाजूला केला पाहिजे. आणि तो बाजूला करण्यासाठी ते पुन्हा एकदा सांगतात की मला काय जन्म सुद्धा नाही. मला जर जन्म नसेल ते माझ्या वाढदिवसाला लोकांनी काय केलं पाहिजे, नातेवाईकांनी सगळ्या फोन केले पाहिजेत, माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे, माझी काय 65 साजरी केली पाहिजे, मग हॉटेलमध्ये जेवायला गेलं पाहिजे, मला पुन्हा काहीतरी चांगलं गिफ्ट आणलं पाहिजे. म्हणजे हे सगळं जे काही आहे, आणि ज्यांनी मला मग वाढदिवसाच्या काय दिल्या नाहीत, शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यांची आठवण सातत्याने ठेवत राहिलं पाहिजे. आणि ती आठवण ठेवून मग पुढच्या वेळेस तुम्हाला पण पाहून घेईन असं मग ती अंतःकरणात धुसफूस धुसफूस चालूच आहे. यांनी शुभेच्छा नाही दिल्या, त्यांनी शुभेच्छा नाही दिल्या, एक फोन करायला काय हरकत होती, वगैरे वगैरे. अशा पद्धतीने जेव्हा अंतःकरणात धुसफूस चाललेली असेल, आणि माझ्या काय वास्तविक पाहता आम्हाला काय सांगता येते, वास्तविक मला जन्मच नाही. आणि मला जर का जन्म नाही तर मग वास्तविक आता एका विशिष्ट वयानंतर ठीक आहे 50 पर्यंत वाढदिवस, पण एका विशिष्ट वयानंतर तो घट दिवस असतो बरं का. आणि अजून मला काय एवढे वर्ष होऊन गेले पण अजून मला कसं जमलं नाही याचं दुःख मला त्या दिवशी काय झालं पाहिजे, तळमळ माझ्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आणि तळमळ निर्माण होऊन का अजून का मला हे साधत नाही आहे, माझं 1 वर्ष सुद्धा काय झालं असंच चाललं गेलं. अशा पद्धतीचा विचार माझ्या अंतःकरणात त्या ठिकाणी काय झाला पाहिजे, तो आला पाहिजे. आणि असं जर आलं तरच खऱ्या अर्थाने हळूहळू मी तिकडे काय होते आहे, त्या विचारावरती, जो विचार आम्हाला भगवान शंकराचार्यांनी दिलेला आहे त्या विचारावरती मला काय होता येईल, आरूढ होता येईल. आणि मग तसंच त्यांनी म्हटलं, न बंधुर न मित्र गुरु नैव शिष्य. मग व्यावहारिक पातळीवर बंधूंनी बंधूसारखंच वागायचं आहे, मित्रांनी मित्रासारखंच वागायचं आहे, पण पारमार्थिक दृष्ट्या आत विचार असावा
की मी बंधू पण नाही आणि मी मित्र सुद्धा नाही. आणि त्याच्याच पुढचा सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल ते श्रेष्ठ नातं म्हणजे गुरु शिष्यांचं नातं. पण अनुभवाच्या पातळीवरती नमे काय, मग मी गुरु पण नाही आणि मी शिष्य पण नाही. पण जोपर्यंत मी काय आहे त्या ठिकाणी शिष्य म्हणून गुरूंच्या सान्निध्यात जातोय तेव्हा हे म्हणायचं नाही आहे बरं का. काय गुरु नाही व शिष्य तेव्हा नाही. शिष्य म्हणून जेव्हा ती जी जबाबदारी असेल किंवा जे जे काही मला सेवा करता येईल ती मला पार पाडताच आली पाहिजे. पण त्या ठिकाणी आतमध्ये हा विचार पाहिजे म्हणून गुरु नाही व शिष्य. पुन्हा मला एक प्रसंग आठवतोय याच संदर्भामधला की गडावरती संत मेळावा झाला होता सज्जन गडावर. तिथे पण गोविंदगिरी महाराजांचं प्रवचन सुरू होतं. बहुतेक जे लोक आले असतील त्यांना ते आठवेल. तर तिथे सुद्धा अशा पद्धतीने कोणाचं प्रवचन सुरू होतं तर गोविंदगिरी महाराजांचं प्रवचन सुरू होतं. आणि समोरून त्यांना येताना दिसलं, कारण त्यांचे श्री गुरु जे आहेत सत्यमित्रानंद स्वामीजी, ते सत्यमित्रानंद स्वामीजी समोरून त्यांना येताना त्यांचं अनिश्चित होतं येणं की ते मला काही यायची इच्छा आहे पण काय माहिती तब्येत साथ देते की नाही आणि मी येऊ शकतो की नाही. पण त्या ठिकाणी ते येताना दिसले आणि स्वामीजी हे आपले कोण गोविंदगिरी महाराज ते त्या ठिकाणी प्रवचनाला व्यासपीठावर बसलेले होते आणि असे समोरून सत्यमित्रानंद स्वामी हे त्यांना येताना दिसत आहेत. तर येताना दिसल्याबरोबर गोविंदगिरी महाराजांनी व्यासपीठ सोडलं आणि ते खाली आले आणि समोर आल्याबरोबर त्यांना आधी काय केला, त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर मग गुरूंची आज्ञा घेऊन गुरूंनी सांगितलं तू तुझं प्रवचन सुरू ठेव. आणि मग पुन्हा काय केलं त्यांनी, पुन्हा त्या ठिकाणी व्यासपीठावर आले, गुरूंची आज्ञा घेतली आणि आपला विषय जो काही तो मांडणं चाललेला होता. अर्थात ते सुद्धा कुठल्या पदावर पोचलेले होते, गोविंदगिरी महाराज गुरु या पदावर पोचले होते. पण जेव्हा आपले गुरु समोर आले तेव्हा मात्र त्यांनी शिष्य म्हणून जो काही व्यवहार करायला पाहिजे तो व्यवहार तिथे त्यांनी पाळलेला आहे. काल सुद्धा आपल्याकडे बघा, आपण काका आल्याबरोबर आपण कालचा प्रसंग काय केला, लगेच तिथे थांबवला आणि आपण काय केलं, मग त्यांनी जेव्हा सांगितलं की तुमचं जे काही चाललं होतं तो संवाद, तुमचा परिसंवाद तो चालू द्या, आणि मग त्यांच्या आज्ञेने आपण पुन्हा तो परिसंवाद जो काही आहे तो सुरू केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की व्यवहारात असताना जे जे काही मला गुरूंच्या संदर्भामध्ये करता येईल ते मला सगळं करायचंच आहे. पण आत्मदृष्टीने विचार केला तर मी गुरु पण नाही, कारण गुरु पण ही उपाधीच आहे आणि शिष्य ही सुद्धा काय आहे, उपाधीच आहे. मित्र ही उपाधीच आहे आणि बंधू सुद्धा उपाधीच आहे. या सगळ्या उपाध्या आहेत. म्हणून मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी काकू आहे, मी कोणाची तरी सासू आहे, मी कोणाची तरी बहीण आहे. या सगळ्या काय झाल्या, मग नात्याच्या दृष्टीने सगळ्या उपाधीच झाल्या. आणि म्हणून त्या उपाधी माझ्या अंतःकरणात असता उपयोगाचा नाही. त्या तेवढ्या पुरत्या ती व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीच्या संदर्भातल्या मला सगळ्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या मला सगळ्या पार पाडता आल्या पाहिजेत. पण तिची पाठ फिरल्यावरती मी कोण नाही आहे, मग मी काकू पण नाही, मी मावशी पण नाही, मी आत्या पण नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, काहीच नाही. मी फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा पद्धतीचा विचार आपल्याला या ठिकाणी भगवान शंकराचार्य सांगताहेत की खरं माझं स्वरूप काय आहे. म्हणून बाकीच्या सगळ्या उपाधींना आम्हाला काय करता आलं पाहिजे, बाजूला सारता आलं पाहिजे. मुळात त्यांची आसक्ती आमच्या अंतःकरणातली कमी करता आली पाहिजे. आणि जेव्हा आसक्ती कमी करता येऊ शकते तेव्हाच खऱ्या अर्थाने या अनुभवाच्या पातळीवरती तुम्हा आम्हाला जर का जायचं असेल तर अनुभवाच्या पातळीवर जाण्यासाठी तो विचार, तो संस्कार सुद्धा आम्हाला पुन्हा पुन्हा आपलाच आपल्याला द्यावा लागेल. आणि आपल्या अंतःकरणातला हा सगळा जो काही फापट पसारा आहे, त्या सगळ्या उपाध्यांचा पसारा जो काही आमच्या अंतःकरणामध्ये आहे, विकारांचा पसारा जो काही आहे, द्वैताचा जो काही पसारा आहे, तो सगळा पसारा आम्हाला हळूहळू, अर्थात व्यवहारात वागताना जसं वागायचं तसं, पण पारमार्थिक दृष्ट्या अशा पद्धतीने हा विचार आमच्या अंतःकरणात सातत्याने
काय दृढ हो आणि त्या अनुभवाच्या पातळीवर आम्ही जाऊन पोचू देत, अशा प्रकारची प्रार्थना भगवान शंकराचार्यांच्या श्रीचरणी मी करते आणि चिंतन त्यांच्याच चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल.